Hello everyone. Today's lecture we are going to teach the next periodic property, that is the atomic size. In the previous lecture we have studied about the most important periodic property, that is the valency. Okay, आणि ती valency ग्रुपमध्ये कशा पद्धतीने चेंज होते, चेंज होतच नाही, ग्रुपमध्ये आपल्याला माहिती आहे ती काय असते, सेमच असते, आणि ती पिरियडमध्ये कशी चेंज होते. ओके, याचा आपण स्टडी केलेला आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला नेक्स्ट पिरियॉडिक प्रॉपर्टी त्याचा स्टडी करायचा आहे, आणि त्या प्रॉपर्टीचं नाव काय आहे, हां, ॲटोमिक साईज. काय नाव आहे, ॲटोमिक साईज. ओके, सो खूप महत्त्वाची असणारी ही पण एक पिरियॉडिक प्रॉपर्टी आहे. यावरती आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन्स पण येणार आहेत, समज में आ रहा है. सो हे ॲटोमिक साईज ही पिरियॉडिक प्रॉपर्टीज आपल्याला पिरियॉडिक प्रॉपर्टी ग्रुपमध्ये कशा पद्धतीने चेंज होईल आणि पिरियडमध्ये कशा पद्धतीने चेंज होईल याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला या ॲटोमिक साईजबद्दल ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला माहीत करून घ्याव्या लागतील. सो तुमचं कॉन्सन्ट्रेशन असणं खूप गरजेची गोष्ट आहे. सो बघूयात आपण व्हॉट इज ॲटोमिक साईज. बघा आता आत्ताच्या लेक्चरपर्यंत तुम्हाला जे प्रिव्हियस लेक्चर्स खूप झालेले आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी समजलेल्या आहेत की ॲटोमिक नंबर आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, व्हॅलन्सी आहे. सो त्या गोष्टी खूप नेसेसरी आहेत, त्या आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पण त्या आवश्यक असणार आहेत. सो बघूयात ॲटोमिक साईज म्हणजे काय असणार आहे. लक्षात घ्या, हे तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, न्यूक्लियस. बरोबर आहे, कोणत्या पण एलिमेंटचा, कोणत्या पण ॲटमचा हा काय आहे, न्यूक्लियस आहे. काय आहे, न्यूक्लियस. तो आणखीन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण तुम्हाला ड्रॉ करून दाखवूयात. हां, हा काय आहे, न्यूक्लियस. ही त्याची काय आहे, फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, हां, थर्ड ऑर्बिट, हां, फोर्थ ऑर्बिट, अशा त्याच्या काय आहेत, ऑर्बिट्स आहेत. मला सांगा, हा न्यूक्लियस आहे, बरोबर आहे. जो न्यूक्लियस काय असतो रे, हां, काय असतो, भरीव असतो, रिजिड असतो. लक्षात येते. आता हा जो न्यूक्लियस असेल त्याला कुठंतरी सेंटर असेल, बरोबर आहे. आणि ही जी ऑर्बिट तुम्हाला दिसते या ठिकाणी, ही ऑर्बिट काय आहे, तर त्याची आउटर मोस्ट ऑर्बिट आहे. काय आहे, आउटर मोस्ट ऑर्बिट आहे. लक्षात येते का बघा, त्याची कसली ऑर्बिट आहे, आउटर मोस्ट ऑर्बिट किंवा आउटर मोस्ट शेल. तर या ठिकाणी हा जो न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसपासून ते त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटपर्यंत हे जे तुम्हाला डिस्टन्स दिसते ना, हे जे डिस्टन्स दिसतंय बघा, कुठून कुठपर्यंत, फ्रॉम न्यूक्लियस टू द outermost shell of an atom. This distance is known as the atomic radius. त्या डिस्टन्सलाच काय नाव आहे, ॲटोमिक रेडियस. काय नाव आहे, ॲटोमिक रेडियस. म्हणजे आपल्याला ॲटोमिक साईज हा कन्सेप्ट स्टडी करण्याच्या अगोदर व्हॉट इज ॲटोमिक रेडियस हा कन्सेप्ट स्टडी करावे लागेल. का असं, बिकॉज atomic size is determined by the atomic radius. म्हणजे तुम्हाला ॲटोमिक साईज समजण्यासाठी किंवा ॲटोमिक साईज शोधण्यासाठी तुम्हाला कशाची गरज पडणार आहे, ॲटोमिक रेडियसची गरज पडणार आहे. म्हणजे ॲटोमिक साईज काय असणार आहे, किती असणार आहे, हे ॲटोमिक रेडियसवरतीच डिपेंड आहे. ओके, सो ॲटोमिक साईज इज डिपेंड्स ऑन द ॲटोमिक रेडियस. आणि मग आता ॲटोमिक रेडियस म्हणजे काय आहे, तर इट इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ ॲन ॲटम टू द आउटर मोस्ट शेल. ओके, सो आपण तेच कसं म्हणणार आहे, इट इज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू द आउटर मोस्ट शेल ऑफ ॲन ॲटम. हां, इट इज द डिस्टन्स बिटवीन, मी तुम्हाला ॲटोमिक रेडियसबद्दल सांगतोय, लक्षात येते. हां, इट इज द डिस्टन्स बिटवीन nucleus to the outermost shell of an atom is called as atomic radius. म्हणजे बघा, वाटलं तर हे तुम्हाला मी काय करतो, आणखीन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगतो. लक्षात घ्या. हां, बघा आता हा न्यूक्लियस आहे, बरोबर आहे. ही फर्स्ट ऑर्बिट आहे, सेकंड ऑर्बिट आहे, थर्ड ऑर्बिट आहे, तिसरी ऑर्बिट असली तरी चालेल. या न्यूक्लियसच्या सेंटरपासून इथपर्यंत हे जे डिस्टन्स आपल्याला दिसतंय, दिस इज नोन ॲज द ॲटोमिक रेडियस. ते आपण स्मॉल आरनं दाखवूयात. म्हणजे बघा, आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे ॲटोमिक रेडियसचा. ओके, आता ॲटोमिक रेडियस म्हणजे आपण काय सांगतोय, हे कुठून कुठपर्यंत डिस्टन्स आहे, इट इज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू द आउटर मोस्ट शेल. ओके,
म्हणजे आपण या ठिकाणी ते लिहू शकतो, हां या ठिकाणी लिहू शकतो, काय लिहू शकतो बघा, ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय आहे, द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू द outermost shell of an atom is known as काय आहे, is known as atomic रेडियस. त्यालाच आपण काय म्हणतो, ॲटॉमिक रेडियस. आणि लक्षात घ्या या ठिकाणी दुसरा जो पॉईंट असेल आपला तो काय आहे बघा, आता ॲटॉमिक साईज जे आहे ते ॲटॉमिक रेडियसवरती डिपेंड आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक साईज इज डिपेंड्स आपल्या नोट्समध्ये हे सगळं आहे. ओके, हे तुम्हाला या ठिकाणी अजून चांगल्या पद्धतीने कळावं म्हणून मी एक्सप्लेन करून सांगतोय. सो ॲटॉमिक साईज इज डिपेंड्स ऑन ॲटॉमिक रेडियस. म्हणजे मला सांगा बरं, ॲटॉमिक रेडियस जर जास्त असेल तर ॲटॉमिक साईज सुद्धा काय असणार आहे, जास्तच असणार आहे. किंवा दुसरी कंडिशन, ॲटॉमिक रेडियस कमी असेल तर ॲटॉमिक साईज सुद्धा काय असणार आहे, कमीच असणार आहे. सो आपण असं म्हणू शकतो की ॲटॉमिक साईज इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲटॉमिक रेडियस. बघा आता हे असलं काय कळतंय का तुम्हाला, डिरेक्टली प्रोपोर्शनल काय असतं, म्हणजे काय असतं, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत असेल तर ॲटॉमिक साईज पण काय होते, इन्क्रीजच होते. म्हणजे ते डिरेक्टली प्रोपोर्शनल असतं. ओके, ग्रॅव्हिटेशनच्या चॅप्टरमध्ये डिरेक्टली प्रोपोर्शनल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असलं काहीतरी तुम्ही स्टडी केलेलं असेल. सो ॲटॉमिक साईज डिक्रीज होत असेल, ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत असेल तर ॲटॉमिक साईज पण काय होत असते, डिक्रीजच होत असते. लक्षात येतंय तुमच्या? हां, सो म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे समजायला पाहिजे की न्यूक्लियसपासून ते आउटर मोस्ट शेल इथपर्यंतचं जे हे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजे ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियसचा स्टडी आपण का करतोय, बिकॉज ॲटॉमिक साईज इज डिपेंड्स ऑन द ॲटॉमिक रेडियस. म्हणजे ॲटॉमिक साईज याचा आपल्याला स्टडी करायचा आहे, पण ती ॲटॉमिक साईज जी प्रॉपर्टी आहे तेच कुणावरती डिपेंड आहे, ॲटॉमिक रेडियसवरती डिपेंड आहे. सो आपल्याला ॲटॉमिक रेडियसचा स्टडी करणं या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. मग ते बघितलं आपण कुठपासून कुठपर्यंतचं डिस्टन्स आहे, आपल्याला एक्झाममध्ये येणार आहेत, याच्यावरती क्वेश्चन्स येणार आहेत. ओके, म्हणजे आता या ठिकाणी मला सांगा, वेन द ॲटॉमिक रेडियस इज इन्क्रीजेस देन द ॲटॉमिक साईज इज ऑल्सो इन्क्रीजेस. हे स्टेटमेंट बरोबर असणार आहे. किंवा इफ द ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस देन द ॲटॉमिक साईज इज ऑल्सो डिक्रीजेस. ओके, या ठिकाणी ही गोष्ट पण आपण लक्षात घ्यायची आहे. तुम्हाला स्टेट द ट्रू ऑर फॉल्ससाठी पण हे स्टेटमेंट विचारले जाऊ शकतात. मग आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बघायचं आहे की ग्रुपमध्ये आणि पिरियडमध्ये ॲटॉमिक साईज कशी चेंज होते. ओके, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल तर मला वाटतं आता समजणं खूपच सोपं जाईल. या ठिकाणी परत एकदा आपण काय करूयात, जो फर्स्ट ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे, तो काय करूयात या ठिकाणी आपण ड्रॉ करूयात. ज्याची सुरुवात आपल्याला माहिती आहे कुणापासून होते रे, हां हायड्रोजन, त्याच्यानंतर कोण आहे लिथियम, त्यानंतर सोडियम, पोटॅशियम, ओके, रुबिडियम, सीझियम आणि फ्रान्सियम. आपल्याला कुठपर्यंत महत्त्वाचे आहेत, पोटॅशियमपर्यंत. बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल की हे माझ्या कसं काय लक्षात आहे की मी काय करतोय, फर्स्ट ग्रुप लगेच ड्रॉ करून टाकतोय, त्याच्यामधले इलेमेंट्स पण लिहितोय. याच्यासाठी काही ट्रिक्स आहेत. ओके, सगळ्यांच्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार नाही, पण आपल्याला फर्स्ट ग्रुप जास्त वेळा तो उपयोगात येतोय म्हणून त्याची तेवढी मी ट्रिक तुम्हाला सांगतोय. ओके, ही फक्त ट्रिक आहे, लक्षात येते. ट्रिक हे एक्झाममध्ये आपण कुठेही लिहिणार नाही, लक्षात येते. तुम्हाला असं पण कधी क्वेश्चन विचारला जाणार नाही की ड्रॉ द फर्स्ट ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. फक्त तुमच्या लक्षात येणं हे गरजेचं आहे की ते एलिमेंट्स आपल्याला ज्यावेळेस मांडायचे असतील, कुठं तर लिहायचे असतील, अल्कली मेटल्स म्हणून विचारले तर तेवढे आपल्याला आले पाहिजेत. सो त्याची ट्रिक बघा काय आहे. ट्रिक खूप सुंदर आहे. ही लिनाची नालायक कार्टी. ओके, लक्षात येते बघा, हां ही लिनाची नालायक कार्टी. ओके, हां कोणीही नालायक कार्टी नाही आहे, हां आपण फक्त त्याला नावं देतोय तशी.
ही लीनाची नालायक कार्टी रॉबिनच्या सायकलवर फिरते. लक्षात येते? हां, ही लीनाची नालायक कार्टी रॉबिनच्या सायकलवर फिरते. मग ही म्हणजे काय? यच आहे, लीनाची म्हणजे यलाय आहे, ओके, नालायक म्हणजे यने आहे, कार्टी म्हणजे के घेतलेला आहे आपण, ओके, रॉबिन आहे, त्यानंतर सायकल आहे आणि फिरते. अशा पद्धतीनं ती ट्रिक आहे. अशा सगळ्याच ग्रुपला अशा ट्रिक्स आहेत, पण आपण ही ट्रिक कुठेही लिहायची नाही आहे. लक्षात येते? फक्त आपल्याला हे लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा काय आहे? आपल्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधला फर्स्ट ग्रुप आहे. मग आपल्याला प्रत्येक वेळेस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याचा ॲटॉमिक नंबर, हेच आपल्याला महत्त्वाचं असणार आहे, कारण त्याच्यावरूनच आपण त्याच्या पुढच्या कन्सेप्ट्स पाहणार आहोत. सो बघा, परत एकदा इथं या ठिकाणी ह्या सगळ्यांचे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करायचे आहेत? लिहायचे आहेत. मग बघूयात आपण. हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1, लिथियमचं आहे 2 1, सोडियमचं आहे 2 8 1, पोटॅशियमचं आहे 2 8 8 1. इथून पुढच्यांचं आपण पाहणारच नाही, आपल्याला फक्त फर्स्ट 20 एलिमेंट्स. मग आता तुमच्या लक्षात आलेलं असेल, बघा बरं, या ठिकाणी हा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो त्याच्या फक्त पहिल्या ऑर्बिटमध्ये प्रेझेंट आहे. ही सगळ्यांची पहिली ऑर्बिट आहे. लक्षात येते का? बघा, समज में आहे? हां, म्हणजे 1 2 2 2 असे एलिमेंट्स आहेत. ही दुसरी ऑर्बिट आहे, इथं दुसरी ऑर्बिटच नाही, एकच ऑर्बिट असते हायड्रोजनमध्ये. ही दुसरी ऑर्बिट आहे, ही दुसरी ऑर्बिट आहे. समज में आहे? हाफ ऑर्बिट्समध्ये या दाखवते मी गोष्टी. ही तिसरी ऑर्बिट आहे. लक्षात येते? ही चौथी ऑर्बिट आहे. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? बघा, फक्त हायड्रोजनमध्ये एकच ऑर्बिट आहे. लिथियम असेल तर 2 ऑर्बिट झाल्या, सोडियम असेल तर 3 ऑर्बिट झाल्या, बरोबर आहे? हां, ही फक्त इथपर्यंतच होती ऑर्बिट. लक्षात येते? ही चौथी ऑर्बिट. मला वाटते बघा, हे तुमच्या अजून चांगलं लक्षात येण्यासाठी परत एकदा हे व्यवस्थित आपण काय करूया? ड्रॉ करून दाखवूयात. बघा, हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 आहे, लिथियमचं 2 1 आहे. लक्षात येते? 2 8 1 आहे. हां, 2 8 8 1 आहे. आता या ठिकाणी बघा, फक्त नंबर ऑफ ऑर्बिट किती आहेत? एकच, बरोबर आहे? हां, एकच आहेत. इथं नंबर ऑफ ऑर्बिट 2 आहेत, नंबर ऑफ ऑर्बिट 3 आहेत, नंबर ऑफ ऑर्बिट 4 आहेत. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल की इथं एकच ऑर्बिट आहे, 2 3 4. म्हणजे नंबर ऑफ ऑर्बिट्स और नंबर ऑफ शेल्स आर इन्क्रीजिंग. नंबर ऑफ ऑर्बिट्स और नंबर ऑफ शेल्स आर इन्क्रीजिंग इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम. बघा, इथं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ केलं असतं तर या ठिकाणी इथपर्यंत ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये किती ऑर्बिट्स आल्या असत्या? 5 ऑर्बिट्स आल्या असत्या. या सीझममध्ये 6 ऑर्बिट आल्या असत्या आणि या फ्रान्सियममध्ये किती ऑर्बिट्स आल्या असत्या? 7 ऑर्बिट्स आल्या असत्या. बघा, तुमची एक गोष्ट लक्षात येते का? याचा जर आपण पिरियड नंबर बघितला तर 1 आहे, 2 पिरियड नंबर आहे, 3rd पिरियड, 4th पिरियड, 5th पिरियड, 6th पिरियड, 7th पिरियड, आणि तेवढ्याच ऑर्बिट पण त्याच्यामध्ये असतात. काय असतात? तेवढ्याच ऑर्बिट पण. म्हणजे एक गोष्ट आपल्याला नवीन या ठिकाणी कळणार आहे. बघा काय आहे, लक्षात राहत असेल तुमच्या तर खूपच सुंदर. पिरियड नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ शेल्स. बघा, लक्षात राहते का? म्हणजे जेवढा पिरियड नंबर आहे तेवढ्याच काय असणार आहेत? त्याच्यात नंबर ऑफ शेल्स असणार आहेत. म्हणजे जर एखाद्या इलेमेंटचा पिरियड नंबर 3 आहे तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ शेल्स पण किती असणार आहेत? 3च असणार आहेत. एखाद्या इलेमेंटचा पिरियड नंबर 6 आहे तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ शेल्स, नंबर ऑफ ऑर्बिट्स किती असणार आहेत? 6च असणार आहेत. सो खूपच महत्त्वाचं आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. लक्षात येते? म्हणजे जेवढ्या त्याच्यामध्ये नंबर ऑफ शेल्स असतील तेवढे त्याचा काय असणार आहे? तो पिरियड नंबर असणार आहे. बघा, हा झाला सोडियम. आपण जर मॅग्नेशियम घेतला, याच्यानंतर येतो, तो पण त्याच्या सेम पिरियडमध्ये येतो मॅग्नेशियम. तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे मॅग्नेशियमचं? हां, मॅग्नेशियमचं 2 8 2. तर याच्यामध्ये पण टोटल बघा, ही पहिली ऑर्बिट, दुसरी ऑर्बिट, तिसरी ऑर्बिट. या मॅग्नेशियममध्ये पण किती ऑर्बिट्स असणार आहेत? टोटल 3च ऑर्बिट्स असणार आहेत, कारण तो 3rd पिरियडमध्ये येतोय. समज में आ रहा है कुछ? मग आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे काय? बघा, आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे? या ठिकाणी ही पहिली ऑर्बिट आहे, बरोबर आहे? ही पहिली ऑर्बिट आहे, ही दुसरी ऑर्बिट आहे, बरोबर आहे? ही तिसरी ऑर्बिट आहे, चौथी ऑर्बिट आहे. हायड्रोजनमध्ये एकच ऑर्बिट आहे, सिंगल ऑर्बिट. इथं 2 झाल्या, इथं 3 झाल्या, इथं 4 झाल्या. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ग्रुपमध्ये फ्रॉम टॉप टू बॉटम पाहत असताना आपल्या लक्षात येतं की न्यू शेल्स आर इन्क्रीजिंग. ओके, न्यू शेल्स आर इन्क्रीजिंग. 1 2 3 4 अशा पद्धतीनं त्या काय होतात? सक्सेसिव्हली. म्हणजे एक ऑर्बिट्स, एक शेल काय होत जाते? त्याच्यामध्ये ती इन्क्रीज होत जाते, वाढत जाते. मग आता मला सांगा बरं, काय होतं की जर एकच ऑर्बिट असेल तर ॲटॉमिक रेडियस ज्याला आपण म्हणतो ती कमी असेल. आता या ठिकाणी बघा ना,
ही ॲटॉमिक रेडियस आर काय झालेला असेल, वाढलेला दिसेल आपल्याला. हां, या ठिकाणी इथपर्यंत डिस्टन्स आपल्याला मेजर करावं लागेल ना, या ठिकाणी पण इथपर्यंत डिस्टन्स मेजर करावं लागेल. सो आपल्याला हे लक्षात येईल की इफ द नंबर ऑफ शेल्स आर इन्क्रीजिंग देन द ॲटॉमिक रेडियस इज इन्क्रीजेस. म्हणजे जर का नंबर ऑफ शेल्स वाढल्या तर या ठिकाणी ॲटॉमिक रेडियस पण काय होणार आहे, वाढणारच आहे. अँड देअरफोर ॲटॉमिक साईज इज ऑल्सो इन्क्रीजेस बिकॉज ॲटॉमिक साईज इज डिपेंड्स ऑन द ॲटॉमिक रेडियस. म्हणजे काय असणार आहे रे, ॲटॉमिक रेडियस जर वाढत असेल, ॲटॉमिक रेडियस कधी वाढणार आहे, न्यू शेल्स ॲड होत असतील तर. न्यू शेल्स ॲड होत असतील तर आपण हा फर्स्ट ग्रुप घेऊन पाहतोय की याच्यामध्ये असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय की काय होतंय, नवीन ऑर्बिट्स, नवीन शेल्स याच्यामध्ये काय होत आहेत, इन्क्रीज होत आहेत. लक्षात येतंय बघा. हे जर एक्झाम्पल बऱ्याच जणांना म्हणजे हा फर्स्ट ग्रुपच मी सांगितलेला आहे. अजून काय करूयात आपण, सेकंड ग्रुप पण घेऊन बघूयात. ओके, सेकंड ग्रुप पण घेऊन बघूयात. त्याच्यामध्ये पण असं काहीतरी होताना आपल्याला दिसतंय का. ओके, सेकंड ग्रुपमध्ये पण आपण बघूयात असं काय आपल्याला होताना दिसतंय का. बघा, सेकंड ग्रुप काय असेल, त्याची सुरुवातच होते बेरिलियमपासून. ओके, बेरिलियम आहे, त्याच्यानंतर काय आहे, मॅग्नेशियम आहे. ओके, त्याच्यानंतर कोण आहे, बेरिलियम, मॅग्नेशियम. त्याच्यानंतर कोण आहे, कॅल्शियम, सीझियम. ओके, सॉरी सीझियम नाही, याच्यामध्ये कोण आहेत, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम, रॅडियम अशा आहेत. आपल्याला फक्त कॅल्शियमपर्यंत पाहिजेत. यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघूयात. 2 ओके, 2च ऑर्बिट्स आहेत, 2 शेल्स आहेत. 2 8 2 लक्षात येते, वाढली का एक ऑर्बिट. 2 8 8 2 म्हणजे बघा सक्सेसिव्हली एक एक शेल, एक एक ऑर्बिट या ठिकाणी काय होते, आपल्याला इन्क्रीज होताना दिसते. आणि इफ द न्यू शेल्स आर ॲडेड, न्यू शेल्स आर इन्क्रीजिंग, देन द ॲटॉमिक रेडियस इज ऑल्सो इन्क्रीजेस. आणि इफ द ॲटॉमिक रेडियस इज इन्क्रीजिंग देन द ॲटॉमिक साईज इज ऑल्सो इन्क्रीजिंग. लक्षात येते, म्हणजे जर का ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत असेल तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल ॲटॉमिक साईज इज ऑल्सो इन्क्रीजेस. लक्षात येते, म्हणजे आपल्याला हे स्टेटमेंट आता या ठिकाणी क्लिअर झालेलं असेल. कोणतं स्टेटमेंट क्लिअर झालेलं असेल काय की बघा, इन अ ग्रुप ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. इन अ ग्रुप हे खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आता आपलं पाठ व्हायला पाहिजे. इन अ ग्रुप ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये काय होते, ॲटॉमिक साईज काय होत असते, इन्क्रीज होत असते. फ्रॉम टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज काय होते, इन्क्रीज होते. असं का होतंय, याची काय रिझन्स आहेत. बिकॉज आपल्याला माहिती आहे की ग्रुपमध्ये फ्रॉम टॉप टू बॉटम न्यू शेल्स आर ॲडेड. काय होते, न्यू शेल्स आर ॲडेड. बरोबर आहे, न्यू शेल्स आर ॲडेड. मग आता न्यू शेल्स ॲड झाल्यामुळं काय होतंय, तर ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस. बरोबर आहे, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस. मग आता ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज झाल्यामुळं काय होत असेल, तर ॲटॉमिक साईज इज ऑल्सो इन्क्रीजेस. समझ में आ रहा है. ओके, सो अशा पद्धतीनं आपल्याला दिसून येईल की इन अ ग्रुप ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. ओके, लक्षात येते तुमच्या हे, ठीक आहे. मग आता ग्रुपमध्ये काय होतं ते आपल्याला कळालं, फ्रॉम टॉप टू बॉटम आपण पाहिलेलं आहे. आता आपण काय करूयात, इन अ पिरियडमध्ये म्हणजे एखाद्या पिरियडमध्ये ॲटॉमिक साईजमध्ये कसा चेंज होतोय त्याचा आपण स्टडी करूयात. सो आपल्याला काय करूयात, या ठिकाणी आपण थर्ड पिरियड जो आहे तो या ठिकाणी ड्रॉ करूयात. थर्ड पिरियड बघा, हे खूप सोपं आहे. जर तुम्ही मॉडर्न पिरियडिक टेबल व्यवस्थित अटेन्शन देऊन पाहिलात तर तुम्हाला हे एकदा चांगल्या पद्धतीनं लक्षात राहणारच आहे. पण त्यासाठी आपण लक्ष देणं खूप गरजेचं असतं. थर्ड पिरियड त्याची सुरुवातच होते सोडियमपासून. बरोबर आहे, त्यानंतर कोण आहे, मॅग्नेशियम आहे. त्याच्याच पुढं तुम्ही गेलात तर ॲल्युमिनियम आहे. बरोबर आहे, सिलिकॉन आहे. त्याच्यानंतर फॉस्फरस आहे, सल्फर आहे, क्लोरीन आहे आणि ऑर्गॉन आहे. एंड कोणापाशी होतो, इथं ऑर्गॉनपाशी होतोय, 18th ग्रुपपाशी. आता सोडियमच्या बाबतीत जर बघितलं आपण तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय सांगतं बघा बरं. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 281. बरोबर आहे, काय आहे, 281.
मॅग्नेशियम असेल तर 282, याच्यामध्ये बघा लक्षात घ्या 283, हां 284, बरोबर आहे, 285, 286, 287 आणि 288. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की इथं सोडियममध्ये नंबर ऑफ ऑर्बिट्स किती आहेत बघा, 3च आहेत. मॅग्नेशियममध्ये नंबर ऑफ ऑर्बिट्स 3, ॲल्युमिनियममध्ये पण किती आहेत, 3च आहेत. सिलिकॉनमध्ये 3च ऑर्बिट्स आहेत. हां, फॉस्फरसमध्ये 3च आहेत, सल्फरमध्ये 3च आहेत, क्लोरीनमध्ये 3च आहेत, ऑर्गॉनमध्ये 3च आहेत. नंबर ऑफ ऑर्बिट्स इन्क्रीज झाल्या का? नो. कळतंय बघा, आपण काय करतोय, इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट, फ्रॉम लेफ्ट टू राईट आपण ज्यावेळेस असं पाहतोय त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की इथं न्यू शेल्स आपल्याला ॲड होताना दिसत नाहीयेत, पण ग्रुपमध्ये आपल्याला काय दिसत होतं की इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम न्यू शेल्स आर ॲडेड. आणि ज्यावेळेस नवीन शेल्स ॲड होत आहेत त्यावेळेस काय होतं, न्यूक्लियसपासून ते आउटर मोस्ट शेल हे जे डिस्टन्स आहे ते इन्क्रीज होतं. पण या ठिकाणी बघा आपल्याला ते डिस्टन्स इन्क्रीज होताना दिसणारच नाही आहे. त्याचं कारण काय आहे, समजा हा जर न्यूक्लियस आहे तिथपासून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते तेवढंच आहे, इथं पण ते काय आहे तेवढंच आहे, इथं पण काय आहे ते तेवढंच आहे. मग चेंजेस होत नाही का? नाही, चेंज होतोय. चेंज होतोय तो कसा ते आपण बघूया. त्यासाठी एक कारण आहे या ठिकाणी. बघा आता नंबर ऑफ ऑर्बिट्स तर सेमच आहेत, पण आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की लास्ट ऑर्बिटमध्ये इथं एकच इलेक्ट्रॉन आहे, इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत, इथं 3 इलेक्ट्रॉन आहेत, इथं 4 इलेक्ट्रॉन आहेत, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड इन द सेम शेल, इन द सेम ऑर्बिट. म्हणजे सेम ऑर्बिटमध्ये नवीन इलेक्ट्रॉन्स काय होत जातोय, ॲड होत जातोय. लक्षात येतोय, त्याच ऑर्बिटमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय होत जातोय, ॲड होत जातोय. सो हे आपण स्ट्रक्चर तुम्हाला दाखवून समजून घेऊयात. ओके, हा काय आहे आपला न्यूक्लियस, हे आहे फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट आणि ही थर्ड ऑर्बिट. लक्षात येते. मग बघा आता सोडियमचं आपण स्ट्रक्चर ड्रॉ करूयात. त्याच्यामध्ये इथं 2 ऑर्बिट, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. ओके, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत का बघा बरं, किती इलेक्ट्रॉन आहेत, 8, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 इलेक्ट्रॉन आहेत. आता तिसऱ्या ऑर्बिटमध्ये सोडियमच्या किती इलेक्ट्रॉन आहे, एकच आहे, बरोबर आहे. सो इथं एक आपण इलेक्ट्रॉन दाखवला, बरोबर आहे, एक इलेक्ट्रॉन दाखवला आपण. आता बघा मॅग्नेशियमचं जर मला स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल तर फक्त लास्ट ऑर्बिटमध्ये मला एकच इलेक्ट्रॉन ॲड करायचं आहे. समज में आ रहा है का कुछ? लास्ट ऑर्बिटमध्ये मला काय करायचं आहे, फक्त एकच इलेक्ट्रॉन ॲड करायचं आहे. त्यानंतर मला जर ॲल्युमिनियमचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल तर लास्ट ऑर्बिटमध्ये त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये, आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये मला परत अजून एकच इलेक्ट्रॉन ॲड करायचं आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या, सेम नंबर ऑफ ऑर्बिटमध्ये म्हणजे त्याच ऑर्बिटमध्ये फक्त न्यू इलेक्ट्रॉन्स ॲड होत आहेत, नवीन इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये काय होत जात आहेत, ॲड होत जात आहेत. लक्षात घ्या, म्हणजे इथं फक्त एकच इलेक्ट्रॉन होता. आता काय असतं बघा, हा जो न्यूक्लियस आहे, हा जो न्यूक्लियस आहे तो काय आहे, भरीव आहे. हा जो न्यूक्लियस आहे तो काय आहे, भरीव आहे, म्हणजे रिजिड आहे. आता हा न्यूक्लियस काय करत असतो, हे जे इलेक्ट्रॉन्स असतात त्या इलेक्ट्रॉन्सवरती त्याचा एक फोर्स असतो. काय असतो, फोर्स, आणि त्याला म्हटलं जातं न्यूक्लिअर फोर्स. कसला फोर्स, न्यूक्लिअर, हां त्याला काय म्हटलं जातं बघा, हां न्यूक्लिअर, त्याला काय म्हटलं जातं, न्यूक्लिअर फोर्स असं म्हटलं जातं. आणि हा जो न्यूक्लिअर फोर्स असतो तो काय असतो रे, कुणाकडून अप्लाय केलेला असतो, कुणावरती, हा न्यूक्लियसकडून इलेक्ट्रॉन्सवरती तो अप्लाय झालेला असतो. मग आता लक्षात घ्या, ज्यावेळेस तो फक्त एकच इलेक्ट्रॉन होता त्यावेळेस तो फोर्स अप्लाय केलेला होता, पण 2 इलेक्ट्रॉन अप्लाय झाले की याच्यावरती पण तो फोर्स अप्लाय होतोय, 3 इलेक्ट्रॉन झाले की याच्यावरती पण तो फोर्स अप्लाय होतोय. लक्षात येते, फोर्स अप्लाय होतोय, फोर्स अप्लाय होतोय. आता बघा सिलिकॉनचं स्ट्रक्चर या ठिकाणी ड्रॉ करावं लागेल तुम्हाला. नवीन इलेक्ट्रॉन इथंच तुम्ही ॲड करणार आहोत, लगेच फोर्स इन्क्रीजेस. इथं फॉस्फरस असेल तर अजून एक इलेक्ट्रॉन ॲड झाला, लगेच फोर्स वाढलेला आहे. या ठिकाणी सल्फर असेल तर अजून एक इलेक्ट्रॉन ॲड झाला, फोर्स पण वाढतोय. क्लोरीन असेल तर अजून एक इलेक्ट्रॉन ॲड झाला, फोर्स वाढलेला आहे. लक्षात येते. सो काय होतंय लक्षात येते का बघा तुमच्या, इथं जसा जसा एक इलेक्ट्रॉन याच्यामध्ये वाढत जातोय, अगोदर फोर्स कमी होता कारण तो एकाच इलेक्ट्रॉनवरती होता, पण या ठिकाणी काय होतंय, व्हेन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड इन द सेम शेल then the nuclear force is also increases, then the nuclear force is also increases by the nucleus. आणि त्याच्यामुळे काय होतं, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स
त्याच्या ऑर्बिट्स बरोबर ते या ठिकाणी हे काय होतं, डिस्टन्स कमी व्हायला सुरुवात होते. बघा, आउटर मोस्ट शेलपासून जे न्यूक्लियसपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय होते, कमी होते. म्हणजे अगोदर जर समजा एवढं डिस्टन्स असेल तर ते इकडं फोर्सनं त्याच्या काय केलेलं आहे, हां इथपासून इतकं डिस्टन्स असेल, बरोबर आहे. पण हे अशा पद्धतीनं त्याच्यावरती फोर्स अप्लाय झाल्यामुळं हे डिस्टन्स काय होते, वाढते. आणि ते डिस्टन्स समजा आपण जर बघितलं तर ते डिस्टन्स काय होते, इथपर्यंत येते. म्हणजे ते काय होते, कमी होते. डिस्टन्स काय होते, कमी होते. आणि हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स म्हणजेच काय आहे रे, ॲटॉमिक रेडियस आहे. आणि म्हणून आपल्याला सांगता येईल की इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस ड्यू टू द, कशामुळं, ड्यू टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड टू द सेम शेल. आणि ज्यावेळेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड टू द सेम शेल देन दे आर पुल्ड म्हणजे ते ओढले जातात. दे आर पुल्ड बाय द न्यूक्लियस. ते काय केले जातात, न्यूक्लियसनं पुल केले जातात. आणि देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू द आउटर मोस्ट शेल डिक्रीजेस. Therefore atomic radius decreases and hence atomic size is also decreases. Atomic size is also decreases. म्हणून आपलं स्टेटमेंट असणार आहे इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज काय होते, डिक्रीजेस. ॲटॉमिक साईज काय होत असते, डिक्रीज होत असते. बघा, खूप महत्त्वाचं आहे. मग आता तुम्ही काय म्हणणार आहात, सर फक्त हा थर्ड पिरियड आहे, हा फक्त थर्ड पिरियड आहे, असं सेकंड पिरियडमध्ये होतं का हो, यस. फोर्थ पिरियडमध्ये होतं का, यस. फिफ्थ पिरियडमध्ये, सगळ्याच पिरियडमध्ये आपल्याला असं होताना दिसेल. पण ग्रुपमध्ये काय सिच्युएशन आहे, ग्रुपमध्ये फ्रॉम टॉप टू बॉटम न्यू शेल्स आर ॲडेड. आणि न्यू शेल्स आर ॲडेड त्याच्यामुळे ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस अँड देअरफॉर ॲटॉमिक साईज इज ऑल्सो इन्क्रीजेस. पण इन अ पिरियड सिच्युएशन इज व्हेरी डिफरंट. काय सिच्युएशन आहे, इन अ पिरियड देर आर नो न्यू नंबर ऑफ शेल्स आर इन्क्रीजेस. म्हणजे तिथं नवीन शेल्स इन्क्रीज होत नाहीत. पण इन द सेम शेल न्यू इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड. आणि वेन द इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड दे आर पुल्ड बाय द न्यूक्लिअर फोर्स त्याच्यावरती जास्त अप्लाय होतो. देअरफॉर ते काय होतात, न्यूक्लियसकडं ओढले जातात. त्याच्यामुळे तिथलं ते डिस्टन्स कमी होतं. आणि इफ द ॲटॉमिक रेडियस इज डिक्रीजेस देन द ॲटॉमिक साईज इज ऑल्सो डिक्रीजेस इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. समज में आ रहा है. सो परीक्षेमध्ये आपल्याला हे सायंटिफिक रिझनमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्याचं आपण ते नोट्समध्ये तुम्हाला व्यवस्थित उत्तर पण दिलेलं आहे. पण तुम्हाला स्टेट द ट्रू ऑर फॉल्स यासाठी क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्यावेळेस तुम्हाला याची व्यवस्थित उत्तरं देता येणं खूप गरजेची गोष्ट आहे. काय विचारलं जाईल तुम्हाला, पहिला क्वेश्चन याच्यामध्ये स्टेट द ट्रू ऑर फॉल्समध्ये की इन अ ग्रुप द ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. तर हे काय स्टेटमेंट असणार आहे, रॉंग. कारण आपण पाहिले ग्रुपमध्ये फ्रॉम टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. ओके, ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. परत तुम्हाला दुसरं स्टेटमेंट विचारलं जाईल इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. तर हे पण स्टेटमेंट काय आहे, रॉंग. तर करेक्ट स्टेटमेंट काय असणार आहे, इन अ ग्रुप फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. सो आपण बघा याच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय बघितलेलं होतं, व्हॅलन्सी ही पिरियडिक प्रॉपर्टी स्टडी केलेली होती, बरोबर आहे. आणि या लेक्चरमध्ये आपण कोणती पिरियडिक प्रॉपर्टी स्टडी केलेली आहे, ॲटॉमिक साईज, जी की खूपच महत्त्वाची आहे. ओके, आपल्याला एक्झरसाइजमध्ये आणि एक्झाममध्ये सुद्धा याच्यावरती क्वेश्चन्स आपल्याला दिसतील. आणि त्याच्यामुळं ही ॲटॉमिक साईज कशा पद्धतीने या ठिकाणी व्हेरी करते हे पण तुम्हाला लक्षात येणं खूप गरजेची गोष्ट आहे. अगदी अजून एकदा थोडक्यात आपण दुसरा एक पिरियड घेऊन बघूयात, म्हणजे हा कन्सेप्ट तुमचा आणखीन चांगल्या पद्धतीनं क्लिअर होणार आहे. मग बघा आता सेकंड पिरियड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल, ज्याची सुरुवात कशापासून होते, लिथियमपासून होते, बरोबर आहे. लिथियम आहे, त्याच्यानंतर इकडं कोण आहे, बेरिलियम आहे, त्याच्यानंतर इकडं डी ब्लॉक आहे, नंतर पी ब्लॉकमध्ये सुरुवात कशापासून होते, बोरॉन, बरोबर आहे. त्याच्यानंतर कार्बन, नायट्रोजन, फास्टमध्ये बघूयात एकदा. ओके, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि कोण आहे, निऑन आहे. हा आहे आपला सेकंड पिरियड, नॉट द सेकंड ग्रुप.
दिस इज द सेकंड पिरियड, हॉरिझॉन्टल रॉज, हे सगळं आता आपल्या लक्षात आलं पाहिजे. समझ में आ रहा है कुछ? हां, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय सांगतो 2-1, याचं काय सांगतो 2-2. बघा त्याच ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन वाढलेला आहे. हां, 2-3, 2-4 वाढला का इलेक्ट्रॉन बघा, 2-5, 2-6, 2-7 आणि 2-8. ओके, बघा आता या ठिकाणी यांचं स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं असेल. हा असेल त्याचा न्यूक्लियस, ही असेल त्याची पहिली ऑर्बिट, ही असेल त्याची दुसरी ऑर्बिट, इथपासून ते इथपर्यंत डिस्टन्स, ही काय असणार आहे ॲटॉमिक रेडियस. बरोबर आहे, ॲटॉमिक रेडियस. आता पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट असणार आहेत, ॲज युज्युअल 2 इलेक्ट्रॉन असणार आहेत. पण लिथियमच्या दुसऱ्या ऑर्बिटमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट आहे रे, 1. बेरिलियमचं स्ट्रक्चर दाखवायचं असेल तर इथं मला 1 इलेक्ट्रॉन ॲड करावं लागेल. याच्यावरती अगोदर हा न्यूक्लिअर फोर्स असणार आहे. बरोबर आहे, न्यूक्लिअर फोर्स असणार आहे. हां, मग आता काय झालं, 1 इलेक्ट्रॉन अजून वाढल्यामुळे न्यूक्लिअर फोर्स इज ऑल्सो इन्क्रीजेस. न्यूक्लिअर फोर्स पण वाढलेला आहे, लक्षात येतं. सो आता बोरॉनचं मला स्ट्रक्चर दाखवायचं असेल तर 2-3 झालं पाहिजे ना, म्हणून हा 1 इलेक्ट्रॉन या ठिकाणी वाढेल. आणि वेन द इलेक्ट्रॉन इज ॲडेड टू द सेम शेल देन द न्यूक्लिअर फोर्स इज ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे बघा इथं पण हा इलेक्ट्रॉन वाढला की फोर्स वाढेल. कार्बनच्या बाबतीत हां, इथं 4 इलेक्ट्रॉन झाले की फोर्स वाढेल. नायट्रोजनच्या बाबतीत अजून 1 इलेक्ट्रॉन ॲड झाला की फोर्स वाढेल. बरोबर आहे, ऑक्सिजनच्या बाबतीत इलेक्ट्रॉन ॲड झाला की काय वाढेल, फोर्स वाढेल. फ्लोरीनच्या बाबतीत पण तीच अवस्था आहे, काय वाढेल, फोर्स वाढेल. इलेक्ट्रॉन ॲडेड फोर्स इन्क्रीजेस, अशी सिच्युएशन या ठिकाणी असणार आहे. सो हे इलेक्ट्रॉन्स काय केले जातील, पूल केले जातील बाय द न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसनं त्याला पूल केल्यामुळं हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि हे डिस्टन्स कमी होणार आहे म्हणजेच ॲटोमिक साईज इज ऑल्सो डिक्रीजेस इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. ही अशी सिच्युएशन या ठिकाणी क्रिएट होणार आहे. मला वाटतं आता हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लक्षात आलेलं असेल. ओके, ठीक आहे. सो एवढ्या लेक्चर पुरतं हे पुरेसं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये जी रिमेनिंग लास्ट पिरियॉडिक प्रॉपर्टी आपली राहते ती म्हणजे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, ते आपण काय करूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याचा स्टडी करणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.